महाराष्ट्रातील धुळ्यातील प्रथम कार्डियाक कॅथलॅबमध्ये सर्वप्रथम अँजिओग्राफी यशस्वीरित्या पार। याबाबत अधिक वृत्त असे की जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झालेले कार्डियाक कॅथलॅब येथे आज दिनांक 3/10/2025 रोजी सकाळी 11 वाजता 2 रुग्णांची अँजिओग्राफी यशस्वीरित्या पार पडली असून महाराष्ट्रात प्रथमच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा स्तरावर 12 ठिकाणी कॅथलॅब मंजूर करण्यात आली असून विक्रमीरित्या महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा रुग्णालय धुळे येथे सदर कॅथलॅबचे बांधकाम पूर्ण होऊन दिनांक 13/9/2025 रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले। महाराष्ट्रात कार्यान्वित झालेल्या या सर्वप्रथम कार्डियाक कॅथलॅबमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात 2 लाभार्थी रुग्णांना या ठिकाणी सेवेचा लाभ अँजिओग्राफी चाचणीद्वारे देण्यात आला। या 2 रुग्णांपैकी एका रुग्णावर अँजिओप्लास्टी उपचार सुचविण्याचे आलेले असून पुढील काही दिवसात उपचार करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली। कॅथलॅब कार्यान्वित करण्यास्तव सहसंचालक रुग्णालयीन कक्ष आरोग्य सेवा मुंबई डॉक्टर श्रीमती सुनीता गोलाईत, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डॉक्टर कपिल आहेर यांचे मनुष्यबळ निर्मिती व संसाधन सामुग्री मिळण्यास्तव विशेष मार्गदर्शन लाभले। तर तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर, जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख यांचे मार्गदर्शन या ठिकाणी लाभले। तर या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक दत्ता देगावकर यांचे मार्गदर्शनात कार्डियाक विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे, एमडी डीएम इंटरव्हिवेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगडे, डॉक्टर श्रीमती अश्विनी भांबरे, भूलतज्ञ निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर विवेक जाधव, सहाय्यक अधिसेविका श्रीमती सरला शिंदे, श्रीमती वंदना मोरे यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। तर सदर पथकात वैभव भोसले कॅथलॅब इंचार्ज, दीपक आहिरे, समाधान पाटील, राकेश फटकर, लकी जोशी, विशाल वाघ कॅथलॅब टेक्निशियन, नर्सिंग ऑफिसर्स कुमारी प्रांजल सोनवणे, कुमारी अर्चना पाटील, कुमारी राजेश्वरी सोनकांबळे यांचा समावेश असून यांनी या शस्त्रक्रियेसाठी अथक परिश्रम घेतले। तर अँजिओग्राफी चाचणी यशस्वी झाल्याबद्दल या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार श्रीमती डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाने यांनी सर्व जिल्हा रुग्णालय अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे। महाराष्ट्रात ज्या 12 ठिकाणी कार्डियाक कॅथलॅब सुरू होत आहे त्यापैकी पहिली कॅथलॅब जिल्हा रुग्णालय धुळे येथे आपण सुरू केलेली आहे। या कॅथलॅबचं लोकार्पण नुकतंच 13 सप्टेंबर रोजी माननीय आरोग्य मंत्री श्री प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या शुभ हस्ते लोकार्पण पार पडलेलं आहे। त्यानंतर या कॅथलॅबच्या कार्यान्वयन प्रक्रियेसाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील होतो। या कामी आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले। मनुष्यबळ भरती असेल किंवा त्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री असेल, सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही कॅथलॅब सुरू करण्याचा निश्चय केला। या कामी कार्डियाक कॅथलॅबमध्ये नव्यानेच रुजू झालेले शहरातील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील, तसेच कार्डियाक कॅथलॅब विभाग प्रमुख नेमलेले डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कॅथलॅब आपण काल दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सुरुवात केलेली आहे। कॅथलॅब सुरू करत असताना आपण सर्वात प्रथम 2 रुग्णावर अँजिओग्राफी केलेली आहे। एक 45 वर्षाचे तरुण ज्यांना की छातीत वेदनेचा त्रास होत होता, त्यांना आवश्यकता वाटली म्हणून त्यांनी निर्णय घेतला। त्याचबरोबर एक 56 वर्षाचे गृहस्थ
यांना पण चेस्ट पेनचा त्रास होता, त्यामुळे या 2 रुग्णावर केलेली आहे. त्यापैकी एका रुग्णाची एंजिओग्राफी नॉर्मल आलेली असून एका रुग्णावर पुढील उपचाराची गरज असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यानिमित्तानं त्या रुग्णावर येत्या काही दिवसातच आम्ही अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करणार आहोत. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी माझ्या जिल्हा रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख मेन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील, विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे, या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर विवेक जाधव, त्याचबरोबर या महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे, महिला रुग्णालयाच्या वर्ग 1 भूलतज्ञ डॉक्टर अश्विनी भांबरे यांच्याबरोबरच या जिल्हा रुग्णालयात कार्डियाक कॅथलॅबमध्ये कार्यरत असलेले वैभव ब्रदर, त्यांच्या हाताखाली इतर स्टाफ आणि आमच्या दोन्ही मेट्रन्स या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. या कामी आम्हाला माननीय पालकमंत्री महोदयांचं सतत मार्गदर्शन होतं आणि या शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हाव्यात हा जो काही शासनाचा आमच्या मागे म्हणजे पाठपुरावा होता, त्यानिमित्तानं आम्ही तो विडा उचलून तो लवकरच पूर्ण केलेला आहे. आणि मला सांगण्यास विशेष आनंद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याने नेहमीप्रमाणे पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या 12 कॅथलॅबपैकी कॅथलॅबचं ओपनिंग असेल ते पहिलं धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबचं ओपनिंग झालेलं आहे. त्याचबरोबर धुळे जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबमध्येच पहिल्या 2 अँजिओग्राफी यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. या कामी आम्हाला आमच्या जॉईंट डायरेक्टर या कॅथलॅबचं काम पाहणाऱ्या राज्यस्तरावरून माननीय डॉक्टर सुनीता गोलाईत मॅडम, आमचे आरोग्य उपसंचालक नाशिक परिमंडळाचे डॉक्टर कपिल आहेर सर, याचबरोबर स्थानिकला तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर साहेब, सध्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्कुटे मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित शेख साहेब यांचा आम्हाला विशेष सहकार्य लाभलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव मॅडम, वरिष्ठ आमदार माननीय श्री अमरीश भाईजी पटेल साहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्री काशीरामजी पावरा साहेब, श्रीमती मंजुळाताई गावित मॅडम, आमदार अनुप भैया अग्रवाल साहेब, आमदार राम बधाने साहेब यांचं देखील आम्हाला सतत मार्गदर्शन लाभलेलं आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्यातून आम्ही ही कॅथलॅब सुरुवात केलेली आहे, कामाला सुरुवात केलेली आहे. याबद्दल मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं इथं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी धुळेकरांना आणि परिसरातील सेवा आहे, अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, ही पूर्णतः मोफत सेवा आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना अँजिओग्राफी बाहेर डॉक्टरांनी सांगितले असेल, ती त्यांना जर परवडत नसेल, त्यांनी जिल्हा रुग्णालयात यावं. येथे संपूर्णतः मोफत पद्धतीने उपचार केले जातील, कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तरी परिसरातील, शहरातील, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा संपूर्ण लाभ घ्यावा असं मी सर्व नागरिकांना इथे आवाहन करतो.